हॅलो फ्रेंड्स. तर आज आपला टॉपिक असणार आहे विवाह नोंदणीबद्दल. तर विवाह नोंदणीकरिता डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात, त्याकरिता कुठे जायचे, कुठून अर्ज करायचा, कोणकोणते डॉक्युमेंट्स न्यायचे, तर भरपूरशी माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. तर भरपूर लोकांना माहिती नसतात की डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात, अर्ज कुठे करायचा, कुठून अर्ज करायचा, कशा पद्धतीने करायचा, भरपूरशी माहिती त्यांच्याकडे नसतात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्या विवाह नोंदणीबद्दल भरपूरशी माहिती मिळणार आहे. तर व्हिडिओला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस नक्की कराल, जेणेकरून अशाच तुमच्याकडे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन येत राहील. तर चला येऊया आपण व्हिडिओमध्ये. तर बघा मित्रांनो, विवाह नोंदणी माहिती मोफत अर्ज डाउनलोड करा. मॅरेज सर्टिफिकेट महाराष्ट्र. तर बघा, नमस्कार मित्रांनो, विवाह झाल्यानंतर आपण विवाह नोंदणी करणे गरजेचे असते. विवाह नोंदणी आपण ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने करू शकतो. आपण जर विवाह नोंदणी केली नाही तर विविध ठिकाणी तुम्हाला अडचणी येऊ शकतात. या लेखात आम्ही तुम्हाला विवाह नोंदणीबद्दल मॅरेज सर्टिफिकेट महाराष्ट्र या सर्टिफिकेटबद्दल परिपूर्ण या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती मिळणार आहे. तर व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघाल, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचा एकूण एक फायदा होईल. आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की कराल. तर बघा, मॅरेज सर्टिफिकेट महाराष्ट्र. अप्लाय फॉर मॅरेज सर्टिफिकेट. विवाह नोंदणी कशी करावी. मॅरेज सर्टिफिकेट डॉक्युमेंट्स. तर विवाह नोंदणीकरिता डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात, मॅरेज सर्टिफिकेट अप्लाय आणि अप्लाय कुठून करायचे, तर परिपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. तर बघा, मॅरेज सर्टिफिकेट महाराष्ट्र. विवाह नोंदणीचे फायदे. विवाह नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे, तसेच विवाह नोंदणीसाठी लागणारा अर्ज फॉर्म इत्यादी, तसेच आवश्यक असणारी डॉक्युमेंट्स यांची सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. लग्न झाल्यानंतर मुलीचे कागदपत्रावरील नावामध्ये बदल, तसेच बघा, नावामध्ये बदल करण्यासाठी विवाहाचे प्रमाणपत्र, लग्नाचा दाखला. विवाहाचे प्रमाणपत्र काढण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम अर्ज करावा लागतो, त्यानंतर प्रमाणपत्र तुमच्याकडे दिले जातात. तर बघा मित्रांनो, ग्रामपंचायत. तर ग्राम भागात विवाह नोंदणी आपण ग्रामपंचायतकडे करू शकतात. विवाह नोंदणी ही विवाहानंतर झाल्यानंतर बघा 90 दिवसाच्या आत करावी लागतो. 90 दिवसानंतर ही विवाह नोंदणी करू शकतात, परंतु फी शुल्कमध्ये काढू शकते. तर बघा, अप्लाय फॉर मॅरेज सर्टिफिकेट. विवाह नोंदणी का करावी. विवाह झाल्यानंतर कायदेशीर मान्यता मिळण्यासाठी आपण विवाह नोंदणी करणे गरजेचे आहे. आणि आपण विवाह नोंदणी केल्यानंतर विवाह प्रमाणपत्र मिळते. हे प्रमाणपत्र शासकीय कामात महत्त्वाचे दस्तऐवज ठरतो. त्यानंतर बघा, विवाह झाल्यानंतर पत्नीच्या आधार कार्डावरील नाव, तसेच मतदान कार्डावरील नाव इत्यादी ठिकाणी विवाहानंतरचे नाव बदलण्यासाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक असते. तर बघा, तुमचं लग्न झाल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंटवरती नाव बदलण्याकरिता विवाह म्हणजे मॅरेज सर्टिफिकेट तुम्हाला आवश्यक असते. तर बघा, विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी काही वेळेस विवाहाचे प्रमाणपत्र, लग्नाचा दाखला लागतो. त्यानंतर बघा, विवाह नोंदणी करणे अनिवार्य आहे. विवाह नोंदणी करणे गरजेचे आहे. तर लग्न झाल्यानंतर विवाह नोंदणी मॅरेज सर्टिफिकेट बनवणे अनिवार्य आहे, ते बनवावंच लागतो. तर त्याबद्दल आणखी सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. असेच व्हिडिओला नक्की फॉलो कराल. मॅरेज सर्टिफिकेट डॉक्युमेंट्स. विवाह नोंदणी कागदपत्रे. तर बघा, डॉक्युमेंट्स इथे आपण बघूया. तर बघा, विवाह नोंदणी फॉर्म, विवाहाचे ज्ञानपत्र, नमुना आणि सेकंड इथे दिलेला आहे वयाचा पुरावा, जन्माचा दाखला किंवा शाळा सोडण्याचा दाखला, ज्याला आपण TC सुद्धा म्हणतोय. वधू आणि वर प्रत्येकी पासपोर्ट 5 फोटो. वधूवर ओळखाचा पुरावा, आधार कार्ड, मतदान कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स. तर हे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे. प्रतिज्ञापत्र 100 रुपये स्टॅम्प पेपरवरती. ते स्टॅम्प पेपरसुद्धा तुम्हाला इथे लागणार आहे. विवाह निमंत्रण पत्रिका. तर पत्रिकासुद्धा तुम्हाला इथे लागणार आहे. त्यानंतर बघा, विवाहित साईज फोटो. तर लग्नाचा फोटो तुम्हाला इथे लागणार आहे. त्यानंतर 3 साक्षीदार आधार कार्ड फोटोसहित. तर साक्षीदाराचा 2 फोटो आणि 3 साक्षीदार तुम्हाला इथे पाहिजे. त्यानंतर राशन कार्ड तुम्हाला इथे लागणार आहे. तर ही झाली तुमचे विवाह नोंदणीकरिता डॉक्युमेंट्स. तर इतके डॉक्युमेंट्स तुम्हाला आवश्यक आहे विवाह नोंदणीकरिता. तर बघूया अजून संपूर्ण माहिती.
विवाह नोंदणी फॉर्म नमुना ड. मॅरेज सर्टिफिकेट अप्लाय. विवाह नोंदणी विवाह ज्ञापन फॉर्म नमुना ड माहिती भरणे. विवाह नोंदणीचे ज्ञापन पत्नी ज्या विवाह निबंधकाचे कार्यक्षेत्रात राहत असतील त्या निबंधासमोर सदर करणे. तसेच विवाह ज्ञापनातील पक्षकार वधू व वर व 3 साक्षीदार व्यक्ती स्वतः विवाह निबंधकासमोर उपस्थित राहून विवाह ज्ञापकावर स्वाक्षरी करणे. विवाह नोंदणी कशी करावी? आपण ग्रामपंचायतमध्ये विवाह नोंदणी करू शकतात. नोंदणी करण्यासाठी आपल्याला विवाहित नमुन्यातील अर्ज भरून तसेच आवश्यक कागदपत्रे जोडून घ्यावी लागतील. विवाह प्रमाणपत्राची प्रक्रिया काय आहे? सर्वप्रथम विवाहित नमुन्यातील अर्ज भरावा लागेल. तर वरील आणि याची यादीमधून कागदपत्रे फॉर्मला जोडावे लागतील. विवाह नोंदणी कार्यालयामध्ये फॉर्म जमा करावा. या लेखात आपण विवाह नोंदणी फॉर्म दिलेले आहेत. तर असंच तुम्ही व्हिडिओ बघण्याकरिता डेली अपडेट्स 9834 या चॅनलला सबस्क्राईब कराल, जेणेकरून तुमच्याकडे हर एक व्हिडिओची नोटिफिकेशन नक्की येईल. तर चला येऊया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.